खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात ई केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं।